आपण आईवडील होतो. आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव होते. आपल्या पाल्याचं सगळं व्यवस्थित व्हावं अशी आपली सर्वांची इच्छा असते. आपली भावना त्यांच्याबाबत अतिशय शुद्ध आणि प्रेमाची असते. तर कधीकधी ओव्हर प्रोटेक्टिव्हसुद्धा. तर होतं काय की जर आपण यांना रागावलं तर वाईट वाटत असतं. पण हे मोठे लोक आपल्याला आपल्या भल्यासाठीच रागवत असतात हे काही त्यांना कळत नाही. मुलं वयात येत असताना ही समस्या आणखीनच गंभीर होत असते. मुलं आणि पालक यांच्यामधला सुसंवाद संपुष्टात येत असतो. पण असं व्हायच्या आत आपण स्वतःला सावरलं पाहिजे. जर आपल्या कटू बोलण्यांनी मुलं सुधारत असेल तर ते सुरू ठेवण्यास कुठलीही मनाई नाही. मात्र कटुवचन बोलूनही मुलं सुधारत नसतील तर त्याला आत्यंतिक प्रेम आणि आदराने समजून सांगावं किंवा समजून घ्यावं. कारण दुसरा कुठलाच पर्याय उपलब्ध नसतो. तर आपल्या घरातच स्वतःच्या मुलांबद्दल चांगलं चिंतून पहा. त्याला मनातून आशीर्वाद देत राहा. चांगल्या शब्दांचा आणि प्रगतिशील वाक्यांचा घरात वापर करत राहा. नक्कीच तुम्हाला तुमची वास्तू तथास्तु असा आशीर्वाद देईल आणि तुमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि आनंद धावत येईल. तर आपण ज्या वास्तूमध्ये राहतो तर त्या वास्तूला नेहमी आशीर्वाद द्यावेत. त्या वास्तूत राहणाऱ्या प्रत्येक सदस्यांबद्दल प्रेमाची, आदराची, त्याचप्रमाणे सन्मानाची भावना ठेवावी. त्याच्या यशासाठी वास्तुदेवतेला आशीर्वाद मागावेत. तर वास्तुदेवता आपल्याला कधीही निराश करणार नाही. तर आपण जे बोलतो ते व्हायब्रेशन आपल्या घरातल्या भिंती कॅच करत असतात. तर जर आपण चांगलं बोललो तर ते आपल्याला आणि आपल्या व्यक्तिमत्वाला पण उभारी देत असतात. वाटताना ह्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटणार नाहीत. पण हे जे सर्व आहे ते अगदी खरोखर आहे. व्हायब्रेशन्स आणि व्हाइब्स ह्या खऱ्या असतात. तर आपण आपल्या मुलांना नक्कीच चांगल्या व्हाइब्स द्यावा आणि त्यांची प्रगतीची आणि आशीर्वाद देऊन 2-4 कौतुकास्पद शब्दसुद्धा नेहमी त्यांच्यासमोर बोलावेत. म्हणजेच आपल्याला आणि त्यांनासुद्धा समाधान मिळेल आणि आपले जे हृदयाचे तार आहेत ते जोडल्या जातील. धन्यवाद.